Hello everyone. In this lecture, we are going to dealing with the history and development in plant pathology. तर ह्या लेक्चरमध्ये आपण हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट प्लांट पॅथॉलॉजीचे बघणार आहोत. तर जनरली तुम्हाला माहिती आहे की हिस्ट्री डिफरंट सायन्सेस आहेत आपले ॲग्रिकल्चर सायन्सेस, त्यांच्यामध्ये थोडी थोडी हिस्ट्री प्रत्येकाची आहे आणि प्रत्येकाची हिस्ट्री एकमेकांशी रिलेटेड आहे प्रत्येकाची. ठीक आहे, मीन्स मायक्रोबायोलॉजीची, बॉटनीची हिस्ट्री एकमेकांची इंटरलिंक आहे. तर तुम्हाला बऱ्याचशा सायंटिस्ट आधीच माहिती असतील. याच्यामध्ये आपण आधी जे मेजर डिसीजेस आलेत किंवा एन्शियंट हिस्ट्री कशी होती ती बघू, नंतर मग सायंटिफिक कॉन्ट्रीब्युशन बघू. ठीक आहे, आता इथं जास्त कन्सेप्च्युअल लेक्चर नाही होणार आहे, कारण की याच्यात फक्त हिस्ट्री बघणार आहे. तर आपण जे फॅक्ट्स आहेत तेच आपल्या याच्यावर फॅक्ट्सवरतीच आपल्याला बोलायचं आहे. आणि सायंटिस्ट कॉन्ट्रीब्युशन आहे तर त्यांना ते ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे, त्याच्यामुळे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नाही मिळणार. ते असं एक प्रकारचं फक्त एक माहिती होणार आहे की कोणत्या सायंटिस्टने कोणतं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. ठीक आहे, थोडं डिटेलमध्ये घेऊ आपण, बघू. नंतर बाकीचे जे व्हिडिओ ट्युटोरियल आहेत तुमचे, जनरल कॅरेक्टर ऑफ फंजाय वगैरे, ते सगळं कन्सेप्च्युअल टॉपिक आहेत. तर याच्यामध्ये पॅथॉलॉजीमध्ये मेजॉरिटी ऑफ द पोर्शन असा जो आहे तुमचा सिलेबस की तो कन्सेप्च्युअल बेसिस आहे. त्याच्यामुळे तुमचं अंडरस्टँडिंग फार महत्त्वाचं आहे पॅथॉलॉजीमध्ये. ठीक आहे, जर अंडरस्टँडिंग झाली तर तुमचे काय होतं, आपण जर फक्त वाचन केलं किंवा मीन्स रट्टा मारला, ठीक आहे, तर त्याच्यामुळे काय होतं, रट्टामध्ये फक्त काही क्वेश्चन्स आहेत तेच आपण लक्षात ठेवू शकतो. बट जर अंडरस्टँडिंगने तुम्ही प्रत्येक कन्सेप्ट समजून घेतले तर ते आपले जे अनकनेक्टेड डॉट्स असतात, ठीक आहे, ते डॉट्स कनेक्ट होतात आणि आपण जो कन्सेप्ट वाचतो त्या कन्सेप्ट किंवा अंडरस्टँडिंग करतो ज्या कन्सेप्टची, त्याच्याबरोबर आपल्या अदर अलाइड कन्सेप्ट जे असतात अदर सायन्सेसच्या किंवा तुमच्या पॅथॉलॉजीमधल्या, तर तुम्हाला म्हणजे एक टॉपिक केला तरी बाकीचे टॉपिक हे आपोआप होत असतात जर कन्सेप्च्युअली स्टडी केला तर. ठीक आहे, तर आता आपण त्याच्यामध्ये स्टार्टिंगला बघणार आहोत हिस्ट्री ऑफ प्लांट पॅथॉलॉजी. तर प्लांट पॅथॉलॉजी काय आहे तुम्हाला सांगण्याची गरज नाही, मी फक्त डायरेक्ट हिस्ट्रीवरतीच जातो. ठीक आहे, तर जनरली प्लांट पॅथॉलॉजीची हिस्ट्री जर बघितली आपण तर एन्शियंट ॲग्रिकल्चरमध्ये किंवा आपल्याला माहिती आहे टाईमलाईन जर बघितली आपण त्याच्यामध्ये एन्शियंट ॲग्रिकल्चर जेव्हा डोमेस्टिकेशन झालं क्रॉपचं वगैरे, त्यावेळेसपासून आपण कन्सिडर करणार आहोत की डिसीजेस मे बी प्रेझेंट होते. ठीक आहे, मीन्स डिसीजेस प्रेझेंट होते. तर जर स्टार्टिंगला जर असं बघायचं असलं आपल्याला तर एन्शियंट इंडियामध्ये जे आपले स्क्रिप्चर्स आहेत किंवा एन्शियंट लिटरेचर आहेत लाईक वेदाज, तर त्याच्यामध्ये ऋग्वेदा अँड अथर्ववेदा. ठीक आहे, ऋग्वेदा आणि अथर्ववेदामध्ये तुम्हाला प्लांट डिसीजेसचा मेन्शन केलेलं असे एव्हिडन्सेस मिळतात. ठीक आहे, इन इंडियन एन्शियंट ॲग्रिकल्चरमध्ये. ठीक आहे, परत अजून एक ऋषी होता तर सर्पाला नावाचा, सर्पाला राईट द वृक्ष आयुर्वेदा बुक, वृक्ष आयुर्वेदा, हे वृक्ष आयुर्वेदा ह्या बुकमध्ये त्याने डिफरंट प्रकारचे बोटॅनिकल्स किंवा प्लांट्सचं कॉन्ट्रीब्युशन, प्लांट्समध्ये कशा पद्धतीचं मेटाबॉलिझम होत असतं किंवा अदर जे आहेत ते त्याने मेन्शन केलेलं आहे. त्याच्यामध्ये ही ऑल्सो मेन्शन द डिसीजेस ही कन्सिडर द डिसीजेस कॉज ड्यू टू द इनॲनिमेट कॉजेस. ठीक आहे, सर्पलाने असं कॉन्ट्रीब्युशन केलं होतं. त्याच्यानंतर मग याच्यामध्ये एन्शियंटमध्ये बघितलं तर रोमन साम्राज्य होतं किंवा रोमन एम्पायर, युरोपमध्ये रोमन एम्पायर होतं. ठीक आहे, तर युरोपमध्ये रोमन एम्पायर होतं. तर त्यावेळेस रोमन्स ज्यावेळेस साम्राज्य करत होते त्यावेळेस एक रस्ट और स्मट यायचे कशावरती, वीटवरती. त्यावेळेस वीट हे क्रॉप घेतलं जात असे किंवा बाकीचे जे क्रॉप्स होते त्यांच्यावरती रस्ट किंवा स्मट येत असे, तर मॅक्झिमम अमाऊंटमध्ये रस्ट येत असे. तर त्यावेळेस सायन्स इतकं इव्हॉल्व नव्हतं किंवा काय म्हणतात आपण सायंटिफिक टेम्परामेंट नव्हतं लोकांमध्ये. तर त्यावेळेस त्यांचं असं कन्सिडरेशन होतं हे रस्ट किंवा अदर डिसीजेस जे आहेत ते डिसीजेस कॉज ड्यू टू द रॅथ ऑफ गॉड, म्हणजे देव आपल्यावर कोपला आहे
असं त्यांचं कन्सिडरेशन होतं. ठीक आहे. तर त्यावेळेस मग ते रोमन एक फेस्टिवल सेलिब्रेट करायचे रोबिगॅलिया नावाचा. ओके, रोबिगॅलिया नेमचा फेस्टिवल सेलिब्रेट करायचे ऑन 25th एप्रिल ऑफ इच इयर. प्रत्येक इयरमध्ये ते 25th एप्रिलला रोबिगॅलिया नावाचा फेस्टिवल साजरा करायचे किंवा सेलिब्रेट करायचे. तर त्याच्यामध्ये ते रॉबिगस नावाच्या गॉडला डिफरंट ॲनिमलचं सॅक्रिफाईस देत असेल, की त्यांना असं वाटत असेल तर जर आपण डिफरंट ॲनिमल्सचं सॅक्रिफाईस दिलं रॉबिगस नावाच्या गॉडला, किंवा त्याला रश गॉड पण म्हणतात. ठीक आहे. तर 1 मिनिट. सॉरी. रॉबिगस नावाचा गॉडला त्याने जर सॅक्रिफाईस दिलं ॲनिमलचं सॅक्रिफाईस दिलं, तर त्यांचं असं कन्सिडरेशन होतं की देव आपल्यावर खुश होईल आणि जो रस्ट हा डिसीज आलेला आहे तो देव घेऊन जाईल. ठीक आहे, असं कन्सिडरेशन होतं त्यांच्या रोमन एम्पायरमध्ये. नंतर मग याच्यामध्ये जर आपण 300 BC मध्ये बघितलं तर अरिस्टॉटल अँड थिओफ्रास्टस हे एक ग्रीक फिलॉसॉफर होऊन गेले. त्याच्यामध्ये थिओफ्रास्टस also mention the different work on different diseases. तर त्याचं पण त्याने पण मेन्शन केलं त्यांच्या काही बुक्समध्ये की प्लांट डिसीजेस हे प्रेझेंट असतात. ही कन्सिडर द डिसीजेस कॉज ड्यू टू द इनॲनिमेट कॉजेस, किंवा देव मीन्स डिसीजेस हा स्पॉन्टेनियसली प्रेझेंट असतात, किंवा मे बी गॉडमुळं किंवा व्रॅथ ऑफ गॉड मुळे हे डिसीजेस होत असतात, असंच त्याचं कन्सिडरेशन होतं थिओफ्रास्टसचं. परत ही इज कन्सिडर ॲज अ फादर ऑफ बॉटनी. थिओफ्रास्टसला आपण काय म्हणतो, फादर ऑफ बॉटनी. अरिस्टॉटल फादर ऑफ बायोलॉजी, हे लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे. नंतर आहे नेक्स्ट तुमचा थिओफ्रास्टसनं वर्क केल्यानंतर आहे आता आपण थोडक्यात एक डायरेक्ट सायंटिस्ट कॉन्ट्रीब्युशनला जाण्याच्या आधी एक वर्ल्ड मॅप घेऊ. आता मी जस्ट वर्ल्ड मॅप आता एक रिप्रेझेंटेटिव्ह ड्रॉ करतो फक्त. जस्ट कन्सिडर करा की दिस इज अ वर्ल्ड मॅप. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला कन्सिडर करा दिस इज अ वर्ल्ड मॅप. तर त्याच्यामध्ये फर्स्ट टाइम एक अल्बर्ट मॅग्नस जो आहे, अल्बर्ट मॅग्नस एक युरोपियन ट्रॅव्हलर होता. त्याने युरोपमध्ये फर्स्ट टाइम त्याने बघितलं की हे लोरेन्थस किंवा डॉर्फ मिस्टलटोई जो आहे प्लांट पॅरासाइट, तर फ्लॉरिंग प्लांट पॅरासाइट त्याने फर्स्ट टाइम प्लांट्सवरती असतं असं डिस्कवर केलं. ठीक आहे. ही सजेस्टेड दॅट द डॉर्फ मिस्टलटोई इज प्रेझेंट इन अ युरोपियन कंट्री ऑन अ डिफरंट ट्रीज. नंतर त्याच्यानंतर डिफरंट डिसीजेस आले. याच्यामध्ये मग साऊथर्न कॉर्न ब्लाइट ऑफ व्हीट. ठीक आहे. नंतर मग डिफरंट पावडरी मिल्ड्यू डिसीज आले युरोपमध्ये. पावडरी मिल्ड्यू किंवा डाउनी मिल्ड्यू डिसीजेस आले. तसेच त्या पद्धतीने किंवा आपण याच्यामध्ये हिस्ट्रीमध्ये जर बघितलं तर 2 फेमाईन हे महत्त्वाचे आहेत. याच्यामध्ये युरोपमध्ये किंवा आयर्लंडमध्ये एक लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो आला होता. लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो. ठीक आहे. तर लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो युरोपमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी लार्ज अमाऊंट ऑफ त्यावेळेस युरोपियन लोकांचं स्टेपल फूड हे पोटॅटो होतं, आणि सगळे फूड हे पोटॅटो यूज करत होते, किंवा त्याचे अलाइड प्रॉडक्ट्स होते पोटॅटोचे. तर त्याच्यामध्ये ते असं त्यांचं क्रॉपिंग पॅटर्न होतं पोटॅटोवर डिपेंड. तर त्यावेळेस लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो आला. त्यावेळेस त्यालाच आयर्लंड फेमाईन असं म्हणतात. आयर्लंड फेमाईन. ठीक आहे. त्यावेळेस लार्ज अमाऊंट ऑफ जिथले आयर्लंडमधले क्रॉप्स होते ते डॅमेज झाले पोटॅटोचे, आणि परत बाकीच्या ज्या नियर कंट्रीज आहेत त्यांच्यामध्ये पण हा युरोपियन नेशन्समध्ये पण हा डिसीज पोहोचला. आणि आयर्लंडचं त्यावेळेस पॉप्युलेशन खूप 1 to 2 बिलियन मिलियन 1 to 2 मिलियन पॉप्युलेशन हे रिड्यूस झालं ड्यू टू द दॅट डिसीज अँड स्टार्वेशनमुळे लोक खूप मेले. आणि
जवळजवळ 1.5 मिलियन पीपल हे मायग्रेट झाले अदर युरोपियन कंट्रीजला. ठीक आहे. अशा पद्धतीने मोठा इम्पॅक्ट होता लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो चा इन युरोपियन इन द 16th century मध्ये हे झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लॉस झालेले आहेत. ठीक आहे. तर आपण म्हणू शकतो की नंतर मग अँटन डिबॅरीने तो डिसीज कॉझिंग एजंट त्यावेळेस गव्हर्नमेंटने एक सायंटिस्टची कमिटी अपॉइंट केली होती. त्याच्यानंतर त्यांनी कॉझल ऑर्गॅनिझम डिटेक्ट केला, फायटोप्थरा इन्फेस्टन्समुळे हा डिसीज होतो असं अँटन डिबॅरीने शोधून काढलं. त्याच्यामुळे त्याला फादर ऑफ प्लांट पॅथॉलॉजी म्हणतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने एक परत श्रीलंकामध्ये कॉफी रस्ट आला होता. ठीक आहे. इन 1870 मध्ये कॉफी रस्ट आला होता याच्यामध्ये त्याच्यामध्ये श्रीलंकामध्ये. तर त्या कॉफी रस्टमुळे पण कॉफीवरचं प्लांटेशन पूर्ण रिड्यूस झालं होतं आणि लोक मग टीचं प्लांटेशन जास्त केलं होतं लोकांनी. ठीक आहे. तर अशा पद्धतीने परत सिट्रस कॅन्कर आलेला USA मध्ये. तर सिट्रस कॅन्करमुळे पण जवळजवळ त्यावेळेस खूप मोठं लॉस झालं होतं आणि बरेचसे ट्रीज हे कट डाऊन केले होते ड्यू टू द सिट्रस कॅन्करमुळे. ठीक आहे. नंतर अशा पद्धतीने तुमचे बरेचसे लेट ब्लेड रस्ट रस्ट किंवा स्मट येत असत युरोपमध्ये. नंतर अर्गट ऑफ राय. नंतर मग इंडियामध्ये ब्राऊन स्पॅट बेंगाल फेमाईन माहिती आहे तुम्हाला इंडियामध्ये बेंगाल फेमाईन. ठीक आहे. तर ब्राऊन स्पॉट ऑफ पॅडी आहे जो हेल्मिंथोस्पोरियम ओरायझी किंवा ड्रेसलेरा ओरायझीमुळे झाला होता इन सेकंड वर्ल्ड वॉरच्या टायमाला इन 1943 to 44च्या काळामध्ये बेंगाल फेमाईन आला होता. त्यावेळेस तिथली आर्मी सुद्धा अफेक्ट झाली होती बिकॉज त्यावेळेस ग्रीन रिव्हॉल्युशन झालेलं नव्हतं इंडियामध्ये. तर ग्रीन रिव्हॉल्युशन झालेलं नव्हतं इंडियामध्ये त्यावेळेस स्टेपल फूड्स बऱ्याचशा स्टेटचं इंडियात काय होतं राईस होतं. ठीक आहे. तर राईस हे स्टेपल फूड यूज करत स्टेपल फूड हे वापरत होते सगळे लोक इंडियामध्ये. आणि त्याच्यामध्ये मग त्यावेळेस हा डिसीज आल्यानंतर बेंगाल फेमाईन आल्यानंतर बरेचसे ते आर्मी पर्सनल वगैरे डाय झाले तिथं किंवा आपले लोक बरेचसे मेले तिथं ड्यू टू द स्टार्वेशन किंवा मायग्रेशन वगैरे झालं. अशा पद्धतीने बेंगाल फेमाईन्स पण इंटरनॅशनली एक फेमाईन म्हणून कन्सिडर केला जातो. इट्स कॉज ड्यू टू द हेल्मिंथोस्पोरियम ओरायझी किंवा ड्रेसलेरा किंवा बायपोलरिस ह्या फंगल एजंटमुळे तो डिसीज झाला होता असं असं कन्सिडर होतं. ठीक आहे. नंतर मग बरेचसे इंडियामध्ये पण बरेचसे डिसीजेस आले, मोझाईक आले. ठीक आहे. मग युरोपियन कंट्रीजमधले बरेचसे युरोपियन ट्रॅव्हलर्स ज्यावेळेस इंडियाला अप्रोच करत असेल त्यावेळेस इंडियाला अप्रोच करत असताना ते बरेचसे डिसीज हे त्यांनी बरोबर आणलेले आहेत किंवा क्रॉप जेव्हा ते कल्टिवेट इकडं क्रॉप आणले त्यांनी काही कल्टिवेशन करण्यासाठी तर बरेचसे डिसीजेस हे इंडियामध्ये आलेले आहेत त्यावेळेस. अशा पद्धतीचं ज्यावेळेस पूर्ण वर्ल्ड इंटरनॅशनली वर्ल्डमध्ये जेव्हा डिसीजेसचं डिसेमिनेशन व्हायला लागलं ते बरेचसे युरोपियन लोकांनीच केलेलं आहे. ठीक आहे. नंतर बरेचसे डिसीज सिट्रस कॅन्कर आहे. फायर ब्लाइट ऑफ ॲपल होता युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात आला होता. परत युरोपियन नेशन्स किंवा अमेरिकन जो नेशन्स आहेत काही त्यांच्यामध्ये चेस्टनट ब्लाइट आणि डच एल्म डिसीज आला होता युरोपियन ट्रीजवरती. चेस्टनट ट्रीजवरती चेस्टनट ब्लाइट आला होता. एल्म ट्रीवरती डच एल्म डिसीज आला होता. असे बरेचसे पद्धतीचे ब्लाइट फॉर्मचे डिसीज आलेले होते. ठीक आहे. नंतर मग शुगर केन मोझाईक, शुगर बीट येलो किंवा सिट्रस ट्रिस्टिजा व्हायरस युरोपमध्ये अमेरिकेमध्ये सिट्रस ट्रिस्टिजा व्हायरस खूप मोठ्या प्रमाणात आला होता. बार्ली येलो डॉर्फ व्हायरस आहे तो मोठ्या प्रमाणात आला होता वर्ल्ड ओव्हर. परत पीच येलोज किंवा पियर डिक्लाइन हे पण इंटरनॅशनली सिग्निफिकंट असलेले डिसीजेस आहेत. अशा पद्धतीची वर्ल्डची हिस्ट्री आहे डिसीजेसची. ठीक आहे. असे बऱ्याचशा मग याच्यामध्ये बरेचसे डिफरंट रेसेस तयार झालेले आहेत किंवा वर्ल्डमध्ये अशा फिजिओलॉजिकल रेसेस डेव्हलप झालेल्या आहेत पॅथोजनच्या त्या वेगवेगळ्या ठिकाणी एंडेमिक फॉर्ममध्ये प्रेझेंट आहेत किंवा पॅन्डेमिक झाल्यानंतर ते एंडेमिकमध्ये कन्वर्ट झालेले आहेत. ठीक आहे. आता वन बाय वन आपण सायंटिस्ट कॉन्ट्रीब्युशन बघू. तर थोडंसं सायंटिस्ट कॉन्ट्रीब्युशन बघण्याच्या आधी आपण थोडंसं बघू की स्पॉन्टेनियस जनरेशन थेरी काय आहे. तर आधी काय होतं ठीक आहे. जॉन निदम
नावाचा सायंटिस्ट होता. त्याने याच्यावर पण वर्क केलं आहे, नेमॅटोड्सवर वर्क केलं आहे बऱ्यापैकी. बट ही कन्सिडर दॅट द डिसीजेस वॉज कॉज ऑफ स्पॉन्टेनियसली. ओके, मीन्स त्याचं असं म्हणणं होतं नॉन ॲनिमेट कॉज होतं. त्याचं कन्सिडरेशन असं होतं की डिसीजेस हे स्वतःच्या स्वतः तयार होतात किंवा एअरपासून तयार होतात किंवा ते पॅथोजन्सपासून तयार होत नाही, असं त्याचं कन्सिडरेशन होतं. ही सजेस्ट द थिअरी ऑफ स्पॉन्टेनियस जनरेशन. तर त्याच्यामध्ये त्याने स्पॉन्टेनियसली डिसीज हे प्रेझेंट असतात, असं त्याचं कन्सिडरेशन होतं. बट आफ्टर द लुईस पाश्चर और रेड्डीस एक्सपेरिमेंट, आता लुईस पाश्चरचा जो स्वॅननॅक फ्लास्कचा एक्सपेरिमेंट आहे, त्याच्यामध्ये त्याने पाश्चरायझेशन डिस्कवर्ड केलं आणि फर्मेंटेशन डिस्कवर्ड केलं. ज्यावेळेस त्याने फर्मेंटेशन डिस्कवर्ड केलं, तर त्यावेळेस त्याचं असं त्याने अशी थेरी मांडली की जर्म थेरी ऑफ डिसीजेस, ठीक आहे, किंवा जर्म थेरी मांडली त्याने. आणि त्याने स्पॉन्टेनियस जनरेशन थेरी होती ती डिस्प्रूव्ह केली. मीन्स लुईस पाश्चरने फर्स्ट टाइम सांगितलं की डिसीजेस हे ॲनिमेशन ॲनिमल्समुळे सॉरी ॲनिमेट कॉज असू शकतो त्यांचा. मीन्स आपण काय म्हणतो मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे होऊ शकतात किंवा लिव्हिंग थिंग्समुळे डिसीज होऊ शकतात. त्याचं आपण जर्म थेरी ऑफ डिसीजेस असं म्हणत असतो. त्याच वेळेस अँटन व्हॉन लिओनोक आहे. तर स्टार्टिंगला बघितलं तर आपण लेन्सेसचा शोध लागत गेला 12th सेंचुरीपासनं. पण 16th सेंचुरी मिड 16th सेंचुरीमध्ये अँटन व्हॉन लिओनोकने सिम्पल मायक्रोस्कोप ही डेव्हलप केली. आणि त्याच्या सिम्पल मायक्रोस्कोपच्या खाली त्याने डिफरंट वॉटर ड्रॉपलेट्समध्ये लिटल लिटल ऑर्गॅनिझम्स बघितले. तर लिटल ऑर्गॅनिझम्सलाच त्याने लिटिल ॲनिमॅक्युल असं नाव दिलं होतं. ठीक आहे, त्याने काय दिलं होतं त्या ऑर्गॅनिझम्सला? त्याला माहिती नव्हतं त्यावेळेस की ते बॅक्टेरिया आहेत किंवा फंगस आहेत किंवा प्रोटोझो आहेत. फक्त त्याने ते मायक्रोस्कोप जस्ट तो एक मर्चंट होता. सायंटिफिक टेम्परामेंट, इतकं सायंटिफिक नॉलेज नव्हतं त्याला, पण क्युरिओसिटी खूप होती अँटन व्हॉन लिओनोकमध्ये. पण त्याने मग असं सिम्पल मायक्रोस्कोप, असं सिम्पल इन्स्ट्रुमेंट, सिंगल लेन्स असते सिम्पल मायक्रोस्कोपमध्ये, ठीक आहे. आणि कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये एकापेक्षा जास्त लेन्स असतात, त्याच्यामुळे कंपाऊंड मायक्रोस्कोप म्हणतो. तर त्याने सिम्पल मायक्रोस्कोप डेव्हलप केली आणि त्याच्यामध्ये त्या ड्रॉपलेट्सच्या अंडर, वॉटर ड्रॉपलेट त्याने त्या मायक्रोस्कोपच्या अंडर बघितलं, तर त्याला छोटे छोटे असे प्रोटोझोन ॲनिमल्स दिसले. मग त्याने नाव दिलं त्यावेळेस लिटिल ॲनिमॅक्युल्स, ठीक आहे. नंतर त्या ठिकाणी त्याने मायक्रोस्कोप खाली बॅक्टेरिया वगैरे फंगसेस वगैरे बघितले, त्यालाच त्याने लिटिल ॲनिमॅक्युल असं नाव दिलं. त्याच्यानंतर रॉबर्ट हुकने फर्स्ट टाइम कंपाऊंड मायक्रोस्कोप डेव्हलप केली. त्याने पण अँटन व्हॉन लिओनोकने जसे सिम्पल मायक्रोस्कोप डेव्हलप केली होती फर्स्ट टाइम, तसं त्याने 2 लेन्सेस यूज करून ही कंपाऊंड मायक्रोस्कोप ही डेव्हलप केली, ठीक आहे. आणि ही ऑब्झर्व द सेल फर्स्ट टाइम. तर ॲक्च्युअली त्याने सेल बघितली असं नाही आहे रॉबर्ट हुकने, बट ही ऑब्झर्व द पीस ऑफ वुडन पीस त्याने ऑब्झर्व केला. त्याच्यावरती आता वुडन पीस ड्राय झाल्यानंतर त्याच्यावर असेच पोकळ्या प्रेझेंट असतात किंवा सेल्स प्रेझेंट असतात. तर ते आपल्या डोळ्यांना दिसत नाही, बट आपण म्हणू शकतो की ते झायलम अँड फ्लोएमच्या पोकळ्या असतात. तर त्याने फर्स्ट टाइम मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली त्याने ज्या डेव्हलप केलेल्या मायक्रोस्कोप खाली बघितलं, त्यावेळेस त्याला असं आढळलं की हे एक हेक्झागोन टाईप सेल्स दिसत आहेत. मग त्याने त्या ऑब्झर्वेशनला सेल्स असं नाव दिलं. आणि त्याच्यामुळे रॉबर्ट हुकला आपण कन्सिडर करतो की ही डिस्कवर्ड फर्स्ट टाइम सेल, ठीक आहे. तर नंतर मग रॉबर्ट हुकचं काम झाल्यानंतर बरेचसे सायंटिफिक मीन्स सायंटिफिक शोध लागले. त्याच्यानंतर रॉबर्ट कोच आहे. रॉबर्ट कोचने आपल्याला रॉबर्ट कोच पोस्ट्युलेट दिलं आहे, ठीक आहे. वी नो दॅट द कोच पोस्ट्युलेट पॅथोजेनिसिटी किंवा कॉझिंग एजंट आहे डिसीजचा एखादा, तो प्रूव्ह करण्यासाठी किंवा त्याची लाईफ सायकल प्रूव्ह करण्यासाठी आपण रॉबर्ट कोच चे ते 4 कोच पोस्ट्युलेट हे अप्लाय करत असतो एखाद्या पॅथोजनला, पॅथोजन ॲज अ नेम गिवन करण्यासाठी. तर रॉबर्ट कोचने कशावरती वर्क केलं होतं? बॅसिलस अँथ्रॅक्सवरती वर्क केलं होतं. तर बॅसिलस अँथ्रॅसिसमुळे अँथ्रॅक्स डिसीज आला होता, एक तर काऊमध्ये किंवा शिप्समध्ये. त्यावेळेस त्याने तो अँथ्रॅक्स बॅक्टेरिया आयसोलेट केला आणि त्यावेळेस रॉबर्ट कोचने कोच पोस्ट्युलेट हे डिराईव्ह केलं. कोच पोस्ट्युलेटमध्ये 4 पोस्ट्युलेट आहेत. त्याच्यामध्ये त्यांचं जर आपण मराठीत बघितलं, मीन्स त्याचं डिस्क्रिप्शन बघितलं, तर फर्स्ट कोच पोस्ट्युलेटमध्ये आपण म्हणतो की पर्टिक्युलर symptoms are associated with that particular disease
and that we when we second postulate मध्ये काय when we isolate that symptom the particular pathogen is present आणि त्याचं प्युअर कल्चर करायचं आहे आणि प्युअर कल्चर केल्यानंतर परत तो रि आयसोलेट करून मीन्स सॉरी प्युअर कल्चर करून परत तो रिइन्फेक्ट करायचा आहे हेल्थी वॉशला. जर हेल्थी वॉशला त्याने परत डिसीज कॉज केला तर आपण म्हणू शकतो तो हा पॅथोजन आहे. ठीक आहे. असे 4-5 पोस्टुलेट आहेत. त्याच्यामध्ये मग जो फर्स्ट वेळेस आयसोलेट केलेला असेल आपण पॅथोजन आणि सेकंड वेळेस परत रिआयसोलेट केलेला असेल तर त्या दोघांचं कॅरेक्टर हे मॅच करायचे. मीन्स दोघांचे कॅरेक्टर ऑब्झर्व करायचं. जर ते कॅरेक्टर मॅच झाले तर आपण म्हणू शकतो तो पॅथोजन पर्टिक्युलरली तोच डिसीज गिवन करतो. असं त्याने बॅसिलस अँथ्रासिस मुळे अँथ्रॅक्स डिसीज होतो हे निदर्शनास आणून दिलं सगळ्यांना रॉबर्ट कोचने. ठीक आहे. अशा पद्धतीचे नंतर लुईस पाश्चरने फर्मेंटेशन वगैरे मांडले आहे. अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो की एक आधीची जी प्री मॉडर्न एरियाची हिस्ट्री आहे तर अशा पद्धतीचं प्री मॉडर्न एरियामध्ये वर्क झालेलं आहे डिफरंट सायंटिस्टचं. तर आता आपण डिफरंट सायंटिस्ट कॉन्ट्रीब्युशन घेऊ वन बाय वन. ठीक आहे. आता सायंटिस्ट कॉन्ट्रीब्युशन घेताना आपण वन बाय वन याच्यात काही कन्सेप्च्युअल जास्त नाही आहे. फक्त तुम्हाला आता फक्त कॉन्ट्रीब्युशन सांगतो आहे. त्याच्यामध्ये पी ए मायकेली. ठीक आहे. पी ए मायकेली इन 1729. तर काही ठिकाणी मी आता इयर सांगणार नाही कारण की इयर काही वेळेस लक्षात पण नाही राहत माझ्या. त्याच्यामुळे फक्त एक सायंटिस्ट कॉन्ट्रीब्युशन हे तुम्हाला देणार आहे. तर पी ए मायकेली फर्स्ट टाइम ऑब्झर्व द फंगल स्पोर. फंगल स्पोर फर्स्ट टाइम ऑब्झर्व केलं होतं त्याने. परत त्याने जे फंगल स्पोर ऑब्झर्व केले होते फर्स्ट टाइम पी ए मायकेलीने ते ग्रो केले होते वॉटरमेलनवरती. ठीक आहे. ही ग्रो दॅट स्पोर ऑन अ वॉटरमेलन अँड सजेस्ट दॅट द मायसिलियम इज इनिशिएटेड फ्रॉम दॅट स्पोर. ठीक आहे. नंतर ही इज कन्सिडर ॲज अ फादर ऑफ मायकोलॉजी. He is well known as a father of mycology because he derived the greater than 1000 fungus. त्याच्यामध्ये प्लांट्सचा पण स्टडी केला होता त्याने, फंगसचा पण स्टडी केला होता. तर ग्रेटर दॅन डिफरंट 1000पेक्षा जास्त त्याने फंगस या बघितल्या आहेत. त्याच्यामुळे त्याला फादर ऑफ मायकोलॉजी म्हणतो. तर त्याने एक मोनोग्राफ लिहिलं होतं. त्याच्यामध्ये त्याला मोनोग्राफचं नाव दिलं होतं नोवा प्लांटारम. सॉरी हो येस नोवा प्लांटारम जेनेरा. ठीक आहे. हे असे ग्रीक किंवा लॅटिन वर्ड्स आहेत त्याच्यामध्ये डिफिकल्ट वाटतात आपल्याला. त्यावेळेस ग्रीक आणि लॅटिन वर्डमध्ये इंग्लिश इतकी डेव्हलप नव्हती. त्यामुळे लॅटिन आणि ग्रीकमध्येच हे सगळे सायंटिस्ट होते. त्यांनी त्यांचं सगळे डिस्कवरी आहे ती लॅटिन आणि ग्रीक भाषेत लिहून ठेवलेली आहे. ठीक आहे. नंतर आहे सेकंड आहे कार्लस लिनियस किंवा कार्ल लिनियस. कार्ल लिनियसचं वेल नोन असेल बॉटनीशी रिलेटेड जास्त वर्क केलेलं आहे त्याने. बायनॉमियल नोमेनक्लेचर. ठीक आहे. मी आता इथं तुम्हाला कन्सेप्ट नाही सांगत बसणार की बायनॉमियल नोमेनक्लेचर आहे किंवा त्याच्यामुळे लेक्चर खूप हेवी होईल. तर बायनॉमियल नोमेनक्लेचर फर्स्ट टाइम त्याने गिवन केलं आणि परत नंतर ही इज कन्सिडर ॲज अ फादर ऑफ टॅक्झॉनॉमी. ठीक आहे. फादर ऑफ टॅक्झॉनॉमी म्हणतात त्याला. परत त्याने डिफरंट सायंटिस्टला हेल्प केली फॉर द क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. तर प्लांट्सला क्लासिफाय केलं त्याने बायनॉमियल सिस्टीमवरती. त्याच्यामध्ये त्याने एक मोनोग्राफ लिहिला स्पेसिस प्लांटारम नावाचा. ठीक आहे. थर्ड सायंटिस्ट इज टिलेट. तर टिलेटने फर्स्ट टाइम वर्क केला आहे स्टिंकिंग स्मट किंवा त्यालाच बंट म्हणतात. ठीक आहे. स्टिंकिंग स्मट किंवा बंट डिसीज जो होता व्हीटचा त्याच्यावरती फर्स्ट टाइम त्याने वर्क केलं आणि पेपर पब्लिश केले. ठीक आहे. ही इज कन्सिडर दॅट ब्लॅक पावडरी मास प्रेझेंट ऑन अ व्हीट इज नथिंग बट द स्टिंकिंग स्मट ऑर बंट ऑफ व्हीट. आणि परत टिलेटने अजून ही यूज लाईम ऑर साल्ट
lime or salt. He suggested that the use of lime or salt should be control measure for that stinking bud. ओके, असं त्याने कन्सिडर केलं आहे स्टिंकिंग बंड. नंतर मग कॉन्टेजियस नेचर जे आहे त्या स्टिंकिंग बंडचं त्यानेच ते डिफाईन केलेलं आहे. नंतर फोर्थ नंबरचा तुमचा मेन सायंटिस्ट आहे CH पर्सन. ठीक आहे, CH पर्सन ऑल्सो कन्फर्म द वर्क ऑफ टिलेट. टिलेटचं वर्क त्याने कन्फर्म केलं. सिनॉप्सिस मेथोडिका फंगरम नावाचं त्याने एक त्याचं मोनोग्राफ लिहिलं. ठीक, आणि लाईफ सायकल जे आहे लाईफ सायकल ऑफ बर्न डिसीज किंवा स्मट डिसीजची जी लाईफ सायकल आहे टोटल त्याने दिलेली आहे. नंतर त्याने अजून सांगितलं की आपण कॉपर सल्फेट प्लस लाईम यूज करून डिसीजला कमी करू शकतो. ठीक आहे, अशा पद्धतीने त्याने या थेरीज मांडल्या. नंतर EM फ्राईज. EM फ्राईजचं काय म्हणणं होतं, आता CH पर्सन आणि EM फ्राईजचं हे काय होतं, एक कार्लस लिनियसचे दोघेही स्टुडंट होते. ठीक आहे. EM फ्राईज इज कन्सिडर्ड ॲज अ लिनियस ऑफ मायकोलॉजी और फादर ऑफ टॅक्झॉनॉमी ऑफ मायकोलॉजी. ठीक आहे. तर आता याला EM फ्राईजने किंवा CH पर्सनने या दोघांनी काय काम केलेलं आहे, त्यांनी जे फंगस आहेत, फंगाय किंवा बाकी फंगाय रिलेटेड ऑर्गॅनिझम्स आहेत, तर फंगस त्याने फर्स्ट टाइम टॅक्झॉनॉमी केलेली आहे फंगसची, म्हणजे फंगसला क्लासिफाय केलेलं आहे फर्स्ट टाइम. जी बायोनॉमियल नोमेनक्लेचर सिस्टीम प्लांटमध्ये किंवा आपण म्हणतो बॉटनीमध्ये अडॉप्ट केलेली होती कार्लस लिनियसने, तिचंच ॲडॉप्शन ॲज इट इज ॲडॉप्शन बायोनॉमियल नोमेनक्लेचरचं ॲज इट इज ॲडॉप्शन फंगसमध्ये हे EM फ्राईजने आणि CH पर्सनने केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे EM फ्राईजला लिनियस ऑफ मायकोलॉजी म्हटलं जातं. ठीक आहे. ही इज कन्सिडर्ड ॲज अ लिनियस ऑफ मायकोलॉजी, आणि किंवा आपण म्हणू शकतो की फादर ऑफ टॅक्झॉनॉमी ऑफ मायकोलॉजी. ठीक आहे. नंतर नेक्स्ट वन इज अ प्रिवोस्ट. प्रिवोस्ट इज ऑल्सो कन्फर्म द वर्क ऑफ टिलेट. त्याने परत स्टिंकिंग स्मट किंवा बर्न डिसीज जो आहे तो स्मटमुळे होतं हे त्याने कन्सिडर करून दिलं. त्याने परत अजून प्रिवोस्टने लाईफ सायकल ऑफ बर्न दिलं आहे किंवा बरेचसं कॉपर सल्फेट ऑफ मुळे कंट्रोल होतं हे पण त्याने कन्फर्म केलेलं आहे. ठीक आहे. नंतर आहे अँटन डिबेरी. अँटन डिबेरीचं वर्क तुम्हाला सांगायची गरज नाही आहे की फादर ऑफ, ही इज कन्सिडर ॲज अ फादर ऑफ प्लांट पॅथॉलॉजी और एक्सपेरिमेंटल प्लांट पॅथॉलॉजी. तर त्याच्यामध्ये त्याने लेड ब्लाइट ऑफ पोटॅटो जो आहे तो डिसीज, लेड ब्लाइट कशामुळे होतं, फायटोप्थोरा इन्फेस्टन्समुळे होतं, हे फर्स्ट टाइम डिस्कवर केलं. ठीक आहे. म्हणजे बेंगाल फेमन जो पॅथोजनमुळे आला होता त्याचं डिस्कवरी केली. ऑल्सो ही डिस्कवर्ड द हिट्रोसियस किंवा हिट्रोसिझम इन रस्ट ऑफ व्हीट. रस्टचं हिट्रोसियस नेचर जे आहे त्याने शोधून काढलं. तर नंतर अजून परत डिफरंट एन्झाईम सिक्रेशन होतं, स्क्लेरोशियम किंवा स्क्लेरोशियम सिलोशियाना ज्या फंगसमध्ये एन्झाईम सिक्रेशन होतं ते एन्झाईम सिक्रेशन पण त्याने डिटेक्ट केलेलं आहे. परत ही अँटन डिबेरी डिस्कवर्ड द मेनी फंजाय. ठीक आहे. युरोपमध्ये त्याने बरेचसे नवीन फंजाय हे डिस्कवर्ड केलेले आहेत. नंतर नेक्स्ट इज जेजी कून. जेजी कून फर्स्ट टाइम रोड द बुक ऑन अ प्लांट पॅथॉलॉजी. त्याने फर्स्ट टाइम प्लांट पॅथॉलॉजीवरती एखादं बुक लिहिलं, त्याच्यामध्ये डिसीजेस ऑफ कल्टिवेटेड क्रॉप्स अँड देअर कॉजेस अँड कंट्रोल. कोणतं बुक लिहिलं त्याने, डिसीजेस ऑफ कल्टिवेटेड क्रॉप अँड देअर कॉजेस अँड कंट्रोल. ठीक आहे. तर हे ॲक्च्युली त्याचं ग्रीक नेम अलग आहे, तर हे त्याचं ग्रीक नावाचंच इंग्लिश कन्व्हर्जन आहे. ठीक आहे. तर जे कून असं वर्क केलेलं आहे.
नंतर आहे रॉबर्ट हर्टिंग. तर तुम्हाला माहिती आहे की बहुतेक तुम्ही एक्टोमायकोरायझामध्ये टीच केलं असेल, किंवा सॉरी, एक्टोमायकोरायझामध्ये ऐकलं असेल की हर्टिंग नेट ही फॉर्म होते एक्टोमायकोरायझामध्ये. तर ती हर्टिंग नेट एक्टोमायकोरायझामधली हर्टिंग या सायंटिस्टने शोधून काढली. ठीक आहे, हर्टिंग नेट इन एक्टोमायकोरायझा. ही ऑल्सो स्टडी द फंजाय ऑन अ फॉरेस्ट. फॉरेस्टमध्ये जेवढे फंजाय आहेत ते म्हणजेच फॉरेस्ट पॅथॉलॉजीवरती त्याने वर्क केलेलं आहे भरपूर प्रमाणात. ही इज कन्सिडर्ड ॲज अ फादर ऑफ फॉरेस्ट पॅथॉलॉजी. लक्षात ठेवा, रॉबर्ट हर्टिंग इज अ फादर ऑफ फॉरेस्ट पॅथॉलॉजी. ठीक आहे. नंतर आहे तुमचं ऑस्कर ब्रिफेल्ड. ऑस्कर ब्रिफेल्ड. ऑस्कर ब्रिफेल्ड फर्स्ट टाइम गिव्ह द प्युअर कल्चर टेक्निक इन प्लांट पॅथॉलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजी. प्युअर कल्चर टेक्निक त्याने फर्स्ट टाइम दिली होती. ठीक आहे. नंतर आहे PMA मिलार्डेट. तर मिलार्डेट तर प्रत्येकालाच माहिती असेल. तर PMA मिलार्डेट मीन्स फ्रान्समध्ये ज्यावेळेस डाउनी मिल्ड्यू आला होता. ठीक आहे, फ्रान्समध्ये मोठ्या प्रमाणात डाउनी मिल्ड्यू आला होता, त्यावेळेस बोर्डेक्स युनिव्हर्सिटीमध्ये PMA मिलार्डेटने ॲक्सिडेंटली बोर्डेक्स मिक्सचरचा शोध लावला होता. ठीक आहे, बोर्डेक्स मिक्सचर आपल्याला माहिती आहे, कॉपर सल्फेट आणि लाईम यूज केलं जातं त्याच्यामध्ये. मग बोर्डेक्स मिक्सचरचा शोध त्याने लावले आहे बोर्डेक्स युनिव्हर्सिटी, त्याच्यामुळे त्या बोर्डेक्स मिक्सचरचं नाव बोर्डेक्स मिक्सचर हे पडलेलं आहे. ठीक आहे, आणि ते आपण डाउनी मिल्ड्यूला कंट्रोल करण्यासाठी यूज करतो असं सजेस्ट केलेलं आहे त्याने. नंतर आहे तुमचा MS ओरोनिन. MS ओरोनिन. MS ओरोनिन फर्स्ट टाइम गिव्ह द डिसीज क्लब रूट ऑफ कॅबेज. क्लब रूट ऑफ कॅबेज डिसीज त्याने डिस्कवर केला. आणि दिस डिसीज इज कॉल्ड ड्यू टू द प्लाझ्मोडिओफोरा ब्रासिकी. हे फर्स्ट टाइम त्याने डिस्कवर केलं. ठीक आहे, क्लब रूट ऑफ कॅबेज डिस्कवर केला. आणि तो कोणत्या पॅथोजनमुळे होता? प्लाझ्मोडिओफोरा ब्रासिका या पॅथोजनमुळे होता. त्याने फर्स्ट टाइम निदर्शनास आणून दिलं. आणि परत जे लाईफ सायकल आहे प्लाझ्मोडिओफोराचं, ते लाईफ सायकलवरती पण त्याने वर्क केलेलं आहे. ठीक आहे, प्लाझ्मोडियल याच्यामध्ये आता प्लाझ्मोडिओफोरामध्ये 2 प्रकारचे लाईफ सायकल हे प्रेझेंट असतात, ते त्याने डिस्कवर केलेलं आहे. नंतर आहे RH बिफेन. बिफेन RH बिफेन. RH बिफेनने काय केलं? येलो रस्ट वरती काम केलेलं आहे. मीन्स येलो रस्ट रेजिस्टन्ससाठी काम केलेलं आहे. ही वर्क ऑन येलो रस्ट रेजिस्टंट व्हरायटल डेव्हलपमेंट. त्याच्यामध्ये त्याने एक व्हरायटी रिबेन नावाची व्हरायटी डेव्हलप केली होती. तर ती व्हरायटी येलो रस्ट जो आहे पक्सिनिया स्ट्रायफॉर्मिस मुळे होणारा, त्याला ही रिबेन व्हरायटी काय होती? रेजिस्टंट व्हरायटी होती. ठीक आहे. तर नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये, नवीन स्क्रीन घेऊ आपण आणि परत. नंतर आहे फ्लोर. HH फ्लोर. तर HH फ्लोर तुम्हाला माहिती आहे, ही गिव्ह द जीन फॉर जीन हायपोथेसिस. Gene for gene hypothesis means he gave that gene for gene hypothesis in a linseed rust. तर लिन्सीड रस्ट मध्ये त्याने लिन्सीड वरती वर्क केलं ज्यावेळेस रस्ट पॅथोजन आला होता लिन्सीड वरती. तर त्यावेळेस त्याने मेलॅनोस्फेरा लाईनीवरती वर्क केलं आणि ही शोज दॅट द पर्टिक्युलर जीन इज असोसिएटेड फॉर द व्हायरुलन्स ऑर अव्हायरुलन्स. ओके, पर्टिक्युलर जीन प्रेझेंट असतो प्लांट्समध्ये आणि पॅथोजनमध्ये. तर जीन फॉर जीन हायपोथेसिस त्याने डिस्कवर केलेला आहे. व्हायरुलन्स ज्यावेळेस जीन व्हायरुलन्स असतो त्यावेळेस प्लांटमध्ये समजा पॅथोजन मधला जीन जर व्हायरुलन्स असला तर प्लांटमध्ये ससेप्टिबिलिटी जीन प्रेझेंट असले पाहिजे. मीन्स असं एक जीन फॉर जीन हायपोथेसिस त्याने मांडलेला आहे. इतकं डिटेलमध्ये काही जायचं नाही आपल्याला, फक्त आपण हिस्ट्री बघतो आहोत. नंतर आहे वॅन डर प्लॅन्क. तर बॉटनीमध्ये वॅन डर प्लॅन्कचं तुम्हाला माहिती आहे, व्हर्टिकल रेजिस्टन्स आणि हॉरिझॉन्टल रेजिस्टन्स फर्स्ट टाइम त्याने डिस्कवर केला. आणि परत ही इज कन्सिडर ॲज अ फादर ऑफ एपिडेमॉलॉजी.
फादर ऑफ इपिडेमॉलॉजी. परत त्यांनी बुक्स लिहिलेले आहेत इपिडेमॉलॉजी इन प्लांट्स वगैरे, असे बरेचसे इपिडेमॉलॉजीचे बुक्स लिहिलेले आहेत वॉल्टर प्लॅंकने. ठीक आहे. नंतर आहे HM वार्ड. तर HM वार्डने काय काम केलेलं आहे? ही इज कन्सिडर ॲज अ फादर ऑफ 1 मिनिट. ही इज कन्सिडर ॲज अ फादर ऑफ ट्रॉपिकल प्लांट पॅथॉलॉजी. ओके. फादर ऑफ ट्रॉपिकल प्लांट पॅथॉलॉजी त्याने आय थिंक वर्क केलेलं आहे कॉफी रस्टवरती. कॉफी रस्टवरती फर्स्ट टाइम काम केलेलं आहे आणि त्याचा कॉजल ऑर्गॅनिझम हा डिस्कवर केलेला आहे. दॅट्स वाय ही कॉल्ड इज अ फादर ऑफ ट्रॉपिकल प्लांट पॅथॉलॉजी. ठीक आहे. नंतर आहे J.H. क्रेग. तर J.H. क्रेग वर्क केलं होतं वर्क ऑन पिक्निडिओस्पोर मीन्स रस्ट डिसीज आहे. रस्ट डिसीजमध्ये त्याने पिक्निडिओस्पोर हे फॉर्म होतात हे फर्स्ट टाइम डिस्कवर केलेलं आहे. ठीक आहे. रस्टवरती वर्क केलेलं आहे त्याने. नंतर आहे E.C. स्टॅकमॅन. E.C. स्टॅकमॅनने काय होतं फिजिओलॉजिकल रेसेस जे आहेत रस्ट पॅथोजनमध्ये. ठीक आहे. physiological races in rust pathogen. Discovered the physiological races in rust pathogen. जे बायोटाइप्स किंवा रेसेस किंवा स्ट्रेन्स आहेत ते फर्स्ट टाइम त्याने डिस्कवर केला होता. आणि ऑल्सो ही वर्क ऑन अ हायपर सेन्सिटिव्ह रिॲक्शन इन रस्ट. रस्टमध्ये हायपर सेन्सिटिव्ह रिॲक्शन मीन्स प्लांटमध्ये हायपर सेन्सिटिव्ह रिॲक्शन कशी होते रस्टचं जेव्हा इन्फेक्शन होतं त्याने डिस्कवर केलेलं आहे. नंतर आहे ब्लॅक्सली. AF ब्लॅक्सली. ब्लॅक्सलीने काय केलेलं आहे हेट्रोथेलिझम ही टर्म फंगसमध्ये प्रेझेंट असते त्याने फर्स्ट टाइम डिस्कवर केलेलं आहे. तर त्याने हेट्रोथॅलिझम ही रायझोक्टोनियस सॉरी येस रायझोक्टो मीन्स झायगोमायकोटिनामधले फंगस जे आहेत म्युकर आणि रायझोपसवरती काम केलं होतं त्याने. आणि त्या म्युकर आणि रायझोपसमध्येच हेट्रोथॅलिझम प्रेझेंट असतं असं त्याने डिस्कवर केलं होतं. इट इज अ मॉडिफिकेशन ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके. आता हेट्रोथॅलिझम तुम्हाला तुमच्या हेट्रोथॅलिझमच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला स्टडी करायला मिळेल. नंतर आहे J.C. वॉकर. तर J.C. वॉकरने काय वर्क केलेलं आहे ही वर्क 1 मिनिट. J.C. वॉकर ही वर्क ऑन अ स्मर्ज ऑफ ओनियन. आता ओनियन स्मर्ज हा कोलोट्रिकम सार्सिनान्समुळे होत असतो. तर त्यावेळेस त्याने असं डिस्कवर केलं स्मर्जमध्ये कोलोट्रिकम सार्सिनान जेव्हा इन्फेक्शन करतं त्यावेळेस ही रेड ओनियन जे आहेत तर रेड ओनियन resist that pathogen because they have a protocatachoic acid and catechol in their स्केल ऑफ द ओनियन. ठीक आहे. ओनियनच्या स्केलमध्ये प्रोटोकॅटेचोइक ऍसिड आणि कॅटेचॉल हे प्रेझेंट असतं. फर्स्ट टाइम त्याने हे रेजिस्टंट मेकॅनिझम ओनियनमध्ये असतं अगेन्स्ट द कोलोट्रिकम सार्सिना हे J.C. वॉकरने दिलेलं आहे. नंतर आहे T.J. बुरिल. ठीक आहे. T.J. बुरिलने काय वर्क केलेलं आहे फर्स्ट टाइम ही आयडेंटिफाईड द फर्स्ट टाइम किंवा डिस्कवर्ड द बॅक्टेरियल प्लांट पॅथोजन that is Irvinia amyloura caused the fire blight of apple and peach in Europe. फर्स्ट टाइम हे फायर ब्लाइट ऑफ ऍपल त्याने डिस्कवर केलेलं आहे. कशामुळे आला फायर ब्लाइट ऍपल? इर्विनिया अमायलोरा. ठीक आहे. युरोपमध्ये आणि फर्स्ट बॅक्टेरियल आयडेंटिफाईड डिसीज आहे तो फायर ब्लाइट ऑफ ऍपल. नंतर आहे E.F. स्मिथ. E.F. स्मिथला काय म्हणतात फादर ऑफ सॉरी पहिले नाव लिहून घेतो. E.F. स्मिथ फादर ऑफ फायटोबॅक्टेरियोलॉजी. ठीक आहे. का बरं फादर ऑफ फायटोबॅक्टेरियोलॉजी म्हणतात त्याला? ही स्टडीड द नंबर ऑफ बॅक्टेरियल प्लांट पॅथोजन्स. त्याने खूप मोठ्या प्रमाणात बॅक्टेरियल प्लांट पॅथोजन फर्स्ट टाइम डिस्कवर केलेले आहेत आणि खूप स्टडी केलेला आहे. ठीक आहे. फायटोपॅथॉलॉजीवरती त्याचे पॅथोजेनिसिटी वगैरे बघितलेली आहे.
नंतर अजून स्मिथने जे पोस्टुलेट आहेत, 4 पोस्टुलेट आहेत, त्याच्यामध्ये पहिले कोचने 3च पोस्टुलेट दिलेले होते, पण जे फोर्थ पोस्टुलेट आहे पोस्टुलेट मधलं ते फोर्थ पोस्टुलेट हे स्मिथने दिलेलं आहे. ठीक आहे, त्याने सजेस्ट केलेलं आहे की तो पॅथोजन चं रिइन्फेक्शन कसं करायचं त्यावेळेस. ठीक आहे. तर एक मिनिट आपण परत एक नवीन स्लाइडवर. अरे यार, व्हाईट स्क्रीन मला असं वाटत नाही फेवरेबल. ब्लॅक स्क्रीनवरती लिहायला मस्त वाटतं, त्याच्यामुळे मी ब्लॅक स्क्रीन घेत असतो. ठीक आहे. नंतर आहे एफ हेसे. एफ हेसेचं कॉन्ट्रीब्युशन आहे एफ हेसे, फ्रेडरिक हेसे. तर त्याच्यामध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे ही डिस्कवर द अगर अगर. अगर अगर माहिती असेल तुम्हाला, सीवीड अल्गी आहे ती. तर अगर अगर सीवीड अल्गी फर्स्ट टाइम त्याने डिस्कवर केलं की यूज ॲज अ सॉलिडिफाईंग एजंट इन अ मीडिया. ठीक, अगर अगर. तर नंतर आहे पुढे रॉबर्ट पेट्री. रॉबर्ट पेट्रीचं पण तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन नावाचंच आहे त्याचं. ही डेव्हलप द पेट्री प्लेट्स. ठीक आहे. आता पॅथॉलॉजीच्या एक्सपेरिमेंट करत असताना पेट्री प्लेट असतात, त्याच्यामध्ये 90 mm पेट्री प्लेट असते किंवा 30 mm पेट्री प्लेट असतात. तर त्या पेट्री प्लेट्स प्युअर कल्चर किंवा आपण कल्चर ग्रो करण्यासाठी यूज करत असतो. ते फर्स्ट टाइम पेट्री प्लेट्स डेव्हलप केलेले होते रॉबर्ट पेट्रीने. ठीक आहे. नंतर आहे डोई इटॉल. डोई इटॉल हे जापनीज ग्रुप ऑफ सायंटिस्ट होता. त्याच्यामध्ये डोई हा मेजर सायंटिस्ट होता, तो प्रिन्सिपल सायंटिस्ट होता त्या ग्रुपचा. तर ते फर्स्ट टाइम त्यांनी डोई इटॉलने ऑब्झर्व केलं की मायकोप्लाझ्मा लाईक ऑर्गॅनिझम किंवा त्यालाच आपण फायटोप्लाझ्मा म्हणतो. तर फायटोप्लाझ्मा इज असोसिएटेड विथ द येलो डिसीज ऑफ मेनी क्रॉप. तर मेनी क्रॉपमध्ये येलो डिसीज होतोय हा, तर हा फायटोप्लाझ्मामुळे होतोय असं शोधून काढलं त्याने. ठीक आहे. तर नंतर याच्यामध्येच परत इशी इटॉल होता. ठीक आहे. इशी इटॉलने फर्स्ट टाइम जो फायटोप्लाझ्मल डिसीज होता त्याच्या अगेन्स्ट टेट्रासायकलिनचा यूज केला होता. टेट्रासायकलिन इज अ टेम्पररी क्युरेटिव्ह एजंट फॉर द फायटोप्लाझ्मल डिसीजेस. त्याच्यामध्ये मग पीच येलो किंवा ॲस्ट्रो येलो हे डिसीजेस हे फायटोप्लाझ्मामुळे येतात. हे डोइटॉल या ग्रुप ऑफ सायंटिस्ट, जापनीज सायंटिस्टने डिस्कवर्ड केलं होतं. ठीक आहे. नंतर आहे डेव्हिस इटॉल. तर डेव्हिस इटॉलने काय केलं होतं, स्पायरोप्लाझ्मा जे आहेत फर्स्ट टाइम फायटोप्लाझ्मा सारखेच मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, ते पण बॅक्टेरियल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. मॉलिक्युल्स म्हणतात त्यांना. फायटोप्लाझ्मा, मायकोप्लाझ्मा किंवा स्पायरोप्लाझ्मा, स्पायरल शेप असतात त्याच्यामुळे. ते आर द मॉलिक्युल्स. वॉललेस बॅक्टेरिया असतात ते, त्यांना मॉलिक्युल्स असं म्हणतात. ठीक आहे. डेव्हिस इटॉलने फर्स्ट टाइम डिस्कवर केले होते. नंतर आहे अडॉल्फ मेयर. आता आपण याच्याकडे बघतोय की व्हायरल डिसीज. फर्स्ट टाइम अडॉल्फ मेयरने काय केलं होतं, फर्स्ट टाइम त्याने टोबॅको मोझॅक डिसीज हा शोधला होता. ठीक आहे. तर तुम्हाला टुलिप ब्रेकिंग व्हायरस माहिती असेल किंवा टुलिप ब्रेकिंग व्हायरस हा प्रेझेंट होता ऑन टुलिप फ्लॉवर. ठीक आहे. आता टोबॅको मोझॅक व्हायरसचं 2 मिनिटं थांबा. तर युरोपमध्ये स्टार्टिंगला व्हायरल डिसीज येतो असं माहितीच नव्हतं कोणाला. टुलिप ब्रेकिंग व्हायरस जो होता टुलिप फ्लॉवर्सवरती, त्याच्यामुळे असं कलर व्हॅरिगेशन होतं तसं. ते कलर व्हॅरिगेशन इतकं लोक परचेस करायचे किंवा मीन्स लोकांना असं वाटायचं की ते नॅचरली प्रेझेंट आहे. पण खूप दिवसानंतर त्याचा शोध लागला की ते टुलिप ब्रेकिंग व्हायरस, तो व्हायरसमुळे ते असे कलर डेव्हलप होतात किंवा व्हॅरिगेशन पॅटर्न त्या फ्लॉवरमध्ये डेव्हलप होतोय. ठीक आहे. त्याच्यामुळं असं होतं. नंतर मग अडॉल्फ मेयरने फर्स्ट टाइम टोबॅको मोझॅक व्हायरस मीन्स टोबॅको मोझॅक डिसीज हा प्रेझेंट असतो त्याने शोधला. नंतर याच्यामध्येच मग तो एक कॉन्टॅजियस मीन्स सॅप ट्रान्समिसिबल आहे किंवा कॉन्टॅजियस आहे असं शोधलं होतं परत अडॉल्फ मेयरने. याच्यात विडोनोग्रास्की आहे. तर विडोनोग्रास्कीचं असं म्हणणं होतं. ठीक आहे. विडोनोग्रास्कीचं असं म्हणणं होतं की टोबॅको मोझॅक व्हायरस जो आहे तो बॅक्टेरिया प्रूफ फिल्टरमधून निघून जातो, त्याच्यामुळे तो एक बॅक्टेरियल डिसीज नाही आहे. तर अडॉल्फ मेयरचं म्हणणं होतं की हा बॅक्टेरियल डिसीज मे बी असू शकतो जो टोबॅको मोझॅक डिसीज आहे तो. ठीक आहे.
तर टोबॅको मोझॅइक डिसीज आहे. पण व्हिडिओग्राफीने त्याला बॅक्टेरिया प्रूफ फिल्टरमधनं हे केलं, मेश केलं, तर त्यावेळेस त्या मेशमधून यूज करून आपण बघतो की ते बॅक्टेरिया नाही आहे, तर ते एक लहान मीन्स अल्ट्रा मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम असू शकतं एखादं. त्यावेळेस मग MW बिजेरिंग आहे, MW बिजेरिंग, ठीक आहे. तर MW बिजेरिंगने फर्स्ट टाइम आयडेंटिफाय केलं की टोबॅको मोझॅइक व्हायरस हा डिसीज व्हायरसमुळे होतो. कोणत्या व्हायरसमुळे होतो? टोबॅको मोझॅइक व्हायरसमुळे होतो. ॲक्च्युली त्याने व्हायरस नव्हतं म्हटलं, त्याने कॉन्टॅजियम व्हायवम फ्लुइडम असं नाव दिलं होतं. कॉन्टॅजियम व्हायवम फ्लुइडम का असं नाव दिलं होतं? अरे यार, ठीक आहे, जाऊ. आय थिंक तो पेनचं सेटिंग असेलच, कुठेतरी टच झाला तो. परत स्लाइड शो करावं लागणार आहे. त्याच्यामध्ये त्याने कॉन्टेजियम व्हायवम फ्लुइडम हे थेअरी दिली होती आणि त्याला असं कॉन्टेजियस व्हायरस नेचर आहे असं म्हटलं होतं त्याने, त्यामुळे त्याने कॉन्टेजियम व्हायवम फ्लुइडम असं म्हटलं होतं त्याला. ठीक आहे. अशा पद्धतीने MW बिजरिंगला त्याला फादर ऑफ व्हायरोलॉजी म्हणतो आपण, फादर ऑफ व्हायरोलॉजी. ठीक आहे. नंतर आहे MW बिजरिंगचं झालं तर स्टॅनले. ठीक आहे. स्टॅनलेने काय केलं होतं? प्रोटीन मीन्स क्रिस्टलाइन नेचर ऑफ व्हायरसेस. तर त्याने काय केलं होतं? टोबॅको मोझॅइक व्हायरस जो सॅप आहे, ते सॅप कंटेंट त्याने घेतलं आणि ते सॅप कंटेंट अमोनियम, आय थिंक अमोनियम सल्फेट का असं काहीतरी होतं. ठीक आहे. अमोनियम कंपाऊंड जे आहेत, अमोनियम कंपाऊंड बरोबर रिॲक्शन केली तर ते व्हायरसेस क्रिस्टलाइन फॉर्म करतात. ॲक्च्युली त्याच्यामध्ये व्हायरसेसमध्ये प्रोटीन कोट प्रेझेंट असतात, तर प्रोटीन कोट हे क्रिस्टलाइन असतं, त्याच्यामुळे क्रिस्टलाइन नेचर ऑफ व्हायरसेस त्याने डिस्कवर केलं. या डिस्कवरीमुळे त्याला नोबेल प्राइज मिळाला होता स्टॅनलेला. ठीक आहे. नंतर आहे स्टॅनले नंतर बाउडेन अँड पेरी. बाउडेन अँड पेरी. तर बाउडेन अँड पेरीने काय होतं? हे यांनी डिस्कवर केलं की टोबॅको मोझॅइक व्हायरस जो आहे तो न्यूक्लिओ प्रोटीन इन नेचर आहे. न्यूक्लिओ प्रोटीन इन नेचर मीन्स प्रोटीन हे 95% प्रेझेंट असतं टोबॅको मोझॅइक व्हायरसमध्ये आणि न्यूक्लिक ॲसिड जे आहे एकतर RNA असेल किंवा DNA असेल, दोघंही प्रेझेंट नसतात. ठीक आहे. तर टोबॅको मोझॅइक व्हायरस हा सिंगल स्टार्टेड RNA व्हायरस आहे, तर त्याच्यात RNA हा 5% असतं. फर्स्ट टाइम यांनी सजेस्ट केलं तसं. ठीक आहे. नंतर आहेत नोल अँड रुस्का. नोल अँड रुस्का याच्यामध्ये काही बुक्समध्ये रुस्का इटॉल पण दिलेला आहे. तर त्यांनी 1931 मध्ये फर्स्ट टाइम इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा शोध लावला. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. ठीक आहे. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये इलेक्ट्रॉन बीम यूज केले जातात इन्स्टेड ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. सॉरी, मॅग्नेटिक फील्ड नाही, मीन्स हिअर द इलेक्ट्रॉन बीम इज यूज इन्स्टेड ऑफ द लाईट बीम. आपल्याला सिंपल मायक्रोस्कोपमध्ये आपण लाईट बीम यूज करतो, इथं इलेक्ट्रॉन बीम यूज केला जातो. इथं लेन्स यूज केलेले असतात आपल्या सिंपल मायक्रोस्कोप किंवा कंपाऊंड मायक्रोस्कोप किंवा लाईट मायक्रोस्कोपमध्ये. बट इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये लेन्सच्या ऐवजी मॅग्नेटिक फील्ड यूज केलेली असते. ठीक आहे. मीन्स त्याचं डिटेल खूप आहे, ते आपण आता इथं डिस्कस नाही करणार आहोत. ठीक आहे. हे झालं, त्यांनी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप हे फर्स्ट टाइम डिस्कवर केले 1930 मध्ये नोल आणि रुस्काने. नंतर आहे डायनर इटॉल. तर डायनर इटॉलने काय केलं होतं? फर्स्ट टाइम व्हायरॉइड हे शोधून काढले होते. व्हायरॉइडमुळं पोटॅटो स्पिंडल ट्युबर डिसीज होतं, त्यांनी फर्स्ट टाइम डिस्कवर केलं. व्हायरॉइड हे काय आहे? मीन्स विदाउट प्रोटीन सिंगल स्टँडर्ड RNA मटेरियल आहे. ठीक आहे. अनकवर्ड प्रोटीन प्रेझेंट नसतं, फक्त सिंगल स्टँडर्ड RNA प्रेझेंट असतं, त्यालाच आपण काय म्हणतो? व्हायरॉइड असं म्हणतो. ठीक आहे. नंतर आहे प्रुसनर. प्रुसनर प्रुसनर साहेबांनी काय केलं होतं? अरे यार, प्रुसनर साहेबांनी काय केलं होतं? फर्स्ट टाइम प्रिऑन्स जे आहेत,
प्रियॉन्सचा शोध लावला. हे प्रियॉन्स काय आहे? प्रोटेनियस बॉडीज आहेत, स्मॉल प्रोटीनेशियस बॉडी आहेत की त्यांच्यामुळं डिसीजेस होतात. तर प्रियॉन्समुळे ॲनिमल्समध्ये मॅड काऊ डिसीज वगैरे अशा प्रकारचे डिसीजेस होते. नंतर आहेत आता हे अशा पद्धतीची तर तुमची प्लांट पॅथॉलॉजीची हिस्ट्री आहे, इंटरनॅशनल हिस्ट्री. आपण आता परत इंडियन हिस्ट्री पण बघणार आहोत थोडीशी. तुम्हाला काही इंडियन हिस्ट्रीमध्ये पण थोडंसं माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, 1 मिनिट. आता इंडिया हिस्ट्री इन इंडिया, प्लांट पॅथॉलॉजीची हिस्ट्री इंडियामध्ये माहिती पाहिजे. पण मीन्स इंग्रजांच्या काळात एक डी कुनिंगम नावाचा सायंटिस्ट होता. तर त्याने आपले जे बरेचसे स्टेट्स आहेत इंडियाचे, तर इंडियाच्या स्टेट्समधले सॅम्पल कलेक्ट केले आणि सॅम्पल कलेक्ट करून त्याने युरोपला पाठवले. युरोपला लॅबोरेटरीमध्ये डिस्कवर केले की याचे डिफरंट फंगल असोसिएशन हे प्रेझेंट आहे, किंवा असा स्टडी केला त्याने. आय थिंक 1850च्या आसपास अशा पद्धतीने त्याने काम केलेलं आहे. त्याच्यानंतर मग एक KR कीर्तिकर नावाचा इंडियन सायंटिस्ट होता, KR कीर्तिकर. ठीक आहे, हा पण 1850 किंवा 1860च्या काळानंतर त्याने, म्हणजे इंग्रज मीन्स इंग्लिश इंडिया जो होता किंवा आपण म्हणतो ब्रिटिश इंडिया जो होता, त्याच्यामध्ये त्याने वर्क केलेलं आहे. डिफरंट सॅम्पल आयसोलेट हे केलेलं आहे, सॅम्पल कलेक्शन करण्याचं काम केलेलं आहे, किंवा फंगल कलेक्शन हे KR कीर्तिकरने केलेलं आहे. नंतर आहे E.J. बटलर. E.J. बटलर तर तुम्हाला माहितीच असेल. ठीक आहे, E.J. बटलर काय आहे? फर्स्ट जे इम्पेरियल ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूट होतं आपलं, सॉरी IARI होतं, IARI. तर पहिले स्टार्टिंगला कुठं होतं? ज्यावेळेस आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं, तर बिफोर इंडिपेंडन्स ते आय थिंक इथं होतं, पुसाला होतं, बिहारमध्ये. ठीक आहे, आता मी विसरलो आहे बऱ्याचशा गोष्टी. तर पुसाला बिहारमध्ये होतं. त्याच्यामध्ये फर्स्ट डायरेक्टर जनरल होता तिथं, फर्स्ट DG होता IRIचा. आणि परत त्याने तिथं काय केलं, मग बरेचसे पिथियम फंगस आहेत किंवा फायटोप्थोरा फंगस आहेत त्यांच्यावरती वर्क केलं आणि त्यांचे मोनोग्राफ्स हे लिहिले. किंवा परत त्याने एक बुक लिहिलं आहे, फंगाय अँड डिसीजेस इन प्लांट, फंगाय अँड डिसीजेस इन प्लांट्स. ठीक आहे, असं बुक लिहिलेलं आहे. परत ही इज कन्सिडर, इतकं वर्क केलेलं आहे तर त्याने ही इज कन्सिडर ॲज अ फादर ऑफ इंडियन प्लांट पॅथॉलॉजी, फादर ऑफ इंडियन प्लांट पॅथॉलॉजी. ठीक आहे, नंतर मग तो युरोपमध्ये गेला तेव्हा मायकोलॉजिकल इंटरनॅशनल मायकोलॉजिकल इन्स्टिट्यूट जे आहे त्याचा फर्स्ट चेअरमन होता तो. इंटरनॅशनल मायकोलॉजिकल इन्स्टिट्यूट त्याचा फर्स्ट चेअरमन होता तिकडं युरोपमध्ये, इंडियातून तिकडे गेल्यानंतर. ठीक आहे, नंतर आहे JF दस्तूर. तर JF दस्तूरने काय केलं काम, हिज वर्क ऑन अ फायटोप्थोरा. त्याने फायटोप्थोरावरती वर्क केलेलं आहे जास्त. आणि फायटोप्थोराचं असोसिएशन असतं की कॅस्टरमध्ये डिसीज होतं फायटोप्थोरामुळं, असं त्याने निदर्शनास आणून दिलेलं आहे. नंतर आहे KC मेहता. तर KC मेहता प्रत्येकाला माहिती असेल होते काय ती. ही इज फादर ऑफ इंडियन रस्ट सायकल. इंडियन रस्ट सायकल जे आहे त्याचा फादर आहे तो, किंवा ते रिकरंट इन प्लेन हे KC मेहताने रस्ट सायकलचं डिस्कवरी केलेली आहे. ठीक आहे, मीन्स जे अल्टरनेट होस्ट जे असतात, कारण की रस्ट हे हिट्रोसियस इन नेचर आहे, तर अल्टरनेट होस्ट जे असतात रस्टचे, ते एक तर हिमालयन रिजनमध्ये प्रेझेंट असतात, किंवा पलिनी हिल्स किंवा साऊथमध्ये निलगिरी हिल्सला मध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये सायकल जे आहे ते सायकल डिस्कवर्ड KC मेहताने केलेलं आहे. ते आग्रा कॉलेजमध्ये ते प्रोफेसर होते, डॉक्टर KC मेहता. ठीक आहे, नंतर आहे तुमचा BB मुनकर. नेक्स्ट BB मुनकर. तर BB मुनकरने काय सजेस्ट केलं आहे, इज अ वेल नॉन सायंटिस्ट फॉर द कॉटन विल्ट. वर्टिसिलियम विल्ट यायचं कॉटनवरती, तर त्याने बरंचसं वर्क केलेलं आहे, किंवा फिझरियम विल्टवरती वर्क केलेलं आहे कॉटनमध्ये.
व्हरायटी रेजिस्टन्सवरती पण त्याने बरंच वर्क केलेलं आहे. तर आणि 1948 मध्ये बी मुनकरने फर्स्ट इंडियन फायटोपॅथॉलॉजिकल सोसायटीचं एस्टॅब्लिशमेंट केलेलं आहे. इंडियन फायटोपॅथॉलॉजिकल सोसायटीचं एस्टॅब्लिशमेंट केलं आहे 1948 मध्ये. नंतर आहे एम जे थिरुमालाचार. एम जे थिरुमालाचार तर याने अँटीबायोटिक्स वरती वर्क केलेलं आहे. त्याच्यामध्ये एरिओफंजिन आणि स्ट्रेप्टोसायक्लिन आणि स्ट्रेप्टोसायक्लिनचं डिस्कवरी केलेले आहे किंवा फर्स्ट टाइम याचा यूज आहे तो केलेला आहे त्यांनी एम. नंतर आहे जेसी लुथरा अँड सतार तुम्हाला माहिती असतील. तर जेसी लुथरा आणि सतारने काय केलं होतं फर्स्ट टाइम सोलर हीट ट्रीटमेंट जे आहे वीटमध्ये सोलर हीट ट्रीटमेंट ही द्यायची फॉर द लूसमट इन्फेक्शनसाठी. तर इंटरनल सीडबोर्न डिसीज प्रेझेंट असला वीटमध्ये लूसमट ऑफ वीट त्याच्यासाठी सोलर हीट ट्रीटमेंट ही एक कंट्रोल मेथड आपण फिजिकल मेथड म्हणून यूज करू शकतो. हे लुथरा अँड सतारने डिस्कवर केलेलं आहे. ठीक आहे. परत मग एक जेन्सेन आहे. जेन्सेनने काय केलं होतं हॉट वॉटर ट्रीटमेंट दिली होती आय थिंक. ओके. जेन्सेनने हॉट वॉटर ट्रीटमेंट हे डिस्कवर केलेलं आहे. तर टी.एस. सदाशिवन सदाशिवनने व्हायओटॉक्झिन्स ही कॉन्सेप्ट शोधून काढली. तर प्लांटमध्ये पॅथोटॉक्झिन, व्हायओटॉक्झिन आणि ठीक आहे अशा पद्धतीने पॅथोटॉक्झिन, व्हायओटॉक्झिन हे प्लांट्समध्ये डिफरंट टॉक्झिन प्रेझेंट असतात. तर ते व्हायरसच्या अगेन्स्ट डेव्हलप होत असतात. सॉरी प्लांट पॅथोजनच्या अगेन्स्ट डेव्हलप होत असतात. त्याच्यामध्ये व्हायओटॉक्झिन ही कन्सेप्ट ही टी.एस. सदाशिवनने दिलेली आहे. नंतर आहे एस.एन. दासगुप्ता. एस.एन. दासगुप्ताने ब्लॅक टिप ऑफ मँगो ह्या डिसीजवरती काम केलेलं आहे. ब्लॅक टिप ऑफ मँगो. ठीक आहे. नंतर आहे एम के पटेल. एम के पटेलने खूप मोठ्या प्रमाणात बॅक्टेरियल डिसीजवरती वर्क केलेलं आहे इंडियामध्ये. ते बरेचसे बॅक्टेरियल डिसीजेस आहेत. सुडोमोनास आहे किंवा झॅन्थोमोनास आहे. तर त्याच्या बऱ्याचशा स्पेसीज ह्या नवीन शोधून काढलेल्या आहेत इंडियामध्ये एम के पटेलने. दॅट्स वाय ही इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ फादर ऑफ इंडियन फायटोबॅक्टेरियोलॉजी. फादर ऑफ इंडियन फायटोबॅक्टेरियोलॉजी. ठीक आहे, लक्षात ठेवा. नंतर आहे नेक्स्ट इज वाय.एल. नेने. डॉक्टर वाय.एल. नेने काय काम केलेलं आहे एक म्हणजे बुक्स लिहिलेले आहेत बरेचसे याच्यामध्ये. आय थिंक फंजीसाईड रेजिस्टन्स वरती आहे किंवा फंजीसाईड इन प्लांट पॅथॉलॉजी असे बुक्स आहेत त्याचे. आणि ऑल्सो वर्क वन आय थिंक खैऱ्या डिसीज ऑफ राईस मध्ये वर्क केलेला आहे त्याने. तर तो कॉझल एजंट काय होता झिंक. जो डिफिशियन्सी डिसीज आहे ना खैऱ्या डिसीज ऑफ राईस तो त्याने शोधून काढलेला आहे झिंक डिफिशियन्सीमुळे. नंतर आहे जी.एस. कुलकर्णी. तर जी.एस. कुलकर्णीने डाउनी मिल्ड्यू ऑफ बाजरा वरती वर्क केलेला आहे. ठीक आहे. जो डाउनी मिल्ड्यू होतो बाजरामध्ये स्क्लेरोस्पोरा ग्रॅव्हिनिकुलमवर तो डिसीज हा त्या डिसीजवरती वर्क केलेला आहे. जी.एस. कुलकर्णी इज वन ऑफ द स्टुडंट ऑफ E.J. बटलर. E.J. बटलरचा स्टुडंट होता तो. त्याने डाउनी मिल्ड्यू पॅथोजनसाठी वर्क केलेला आहे. अशा पद्धतीचे तुमचे इंडियन सायंटिस्ट आहेत. अजून एक सायंटिस्ट आहे लाईक मित्रा सायंटिस्ट कर्नल बंट ऑफ व्हीट जो आहे कर्नल बंट ऑफ व्हीट टिलेशिया कॅरिसमुळे होणारा डिसीज. तर तो कर्नल डिस्ट्रिक्टमध्ये फर्स्ट टाइम त्याने शोधून काढला होता आणि त्यामुळे कर्नल बंट असं म्हणतात. ठीक आहे. अशा पद्धतीची तुमची हिस्ट्री आहे. इथं कम्प्लीट झालेली आहे हिस्ट्री.